नमस्कार. एका वेगळ्या विषयावरती आज आपण चर्चा करूया. विषय आहे सोशल मीडिया. भारतामध्ये किंवा जगामध्ये तुम्हाला असा एखादाही व्यक्ती सापडणं अवघड आहे, की जो सोशल मीडियाचा वापर करत नाही. जवळपास सगळेच लोकं सोशल मीडियाचा वापर करतात. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहणाऱ्या लोकांचंही प्रमाण वाढलंय. अर्थात रील्स बनवणारे, कंटेंट टाकणारे वगैरे, वगैरे. तर सोशल मीडिया वापरला पाहिजे की नाही वापरला पाहिजे, किती वेळ वापरला पाहिजे, त्याचा कसा वापर केला पाहिजे, हा एक वेगळा विषय असू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे, की सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहताना, त्याच्यावरती कंटेंट टाकताना किंवा रील्स बनवताना याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे, की कुठेतरी व्ह्यूज आणि लाईक मिळवण्याच्या नादामध्ये आपण समाजभान हरवून बसलोय का? आपली संस्कृती आपण विसरलोय का? की जास्तीत जास्त प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आपण काही करायला लागलोय का? हा विचार करणं खूप गरजेचं आहे. याच्यावरती मंथन होणं खूप गरजेचं आहे. कारण या सगळ्या गोष्टींमुळे रील्स बघणाऱ्या लोकांच्या मानसिकतेवरती काय परिणाम होत असतील किंवा समाजातील अ, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये त्याचा नेमका काय मेसेज जातो आणि त्याच्यातनं त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं देखील तितकंच गरजेचं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना, ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना, याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा विषय असा आहे, की अलीकडच्या काळामध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सुद्धा या सोशल मीडियावरती सुळसुळाट झालेला आहे. तर सुळसुळाट हा शब्द आपण मुद्दाम या ठिकाणी वापरला आहे. कारण आता काही सरकारी अधिकारी, कर्मचारी समाजहिताच्या चांगल्या गोष्टीही सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात. पण बहुतांशी अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी अगदी ते सरकारच्या विरोधी भूमिका घेतात. ते विरोधी पक्षातील भूमिकेचं समर्थन करताना दिसतात. आता खरं तर सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे अभिप्रेत नाहीये किंवा मग आपल्या सरकारी युनिफॉर्म अर्थात मग तुम्ही पोलीस खात्यामध्ये असाल तर तो सरकारी वर्दी असेल, सरकारी गाडी असेल, सरकारी ऑफिस असेल किंवा सरकारचं वेपन असेल, या सगळ्या गोष्टींचा वापर हे सगळे अधिकारी कर्मचारी जे आहेत ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी करतात. त्याचे रील्स बनवतात आणि हे सगळं करत असताना हे रील्स बनवताना त्याचे अनेकदा रिटेक घ्यावे लागतात. मग आपल्या दैनंदिन कामामध्ये जी जबाबदारी आपल्याकडे आहे, त्या जबाबदारीतनं आपण बाजूला होऊन कुठेतरी या रील्स बनवण्याच्या नादामध्ये त्यांचा खूप सारा वेळ ते वाया घालवतात. मग याच्यातनं ह्या सरकारी अधिकाऱ्यांची सचोटी असेल, या सरकारी अधिकाऱ्यांचा निपक्षपातीपणा असेल, या सरकारी अधिकाऱ्यांची व्यावसायिकता असेल, याच्यावरती कुठेतरी परिणाम होतो. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमदार परिणय फुके यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली आणि त्यावरती उत्तर देताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, की पुढच्या 3 महिन्यामध्ये यावरती एक नियमावली तयार केली जाईल आणि बेशिस्त सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती योग्य ती कारवाई केली जाईल. यापुढे अशा प्रकारे बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि हीच ती न्यूज आहे. यामुळे बघा इथे काय म्हटलंय पुढे, सरकारी कर्मचाऱ्यांची सचोटी, निपक्षपातीपणा आणि व्यावसायिकता राखण्यासाठी कडक निर्बंध तयार करावेत अशी मागणी आमदार परिणय फुके यांनी लक्षवेधीद्वारे केली. लक्षवेधीला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 आणि महाराष्ट्र सेवा शिस्त व अपील नियम 1979 नुसार सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी माध्यमातील सक्रियतेबाबत नियम आणि दिशानिर्देश निश्चित केलेले आहेत. आता हे 1979 ला ऍक्च्युअली नियम केलेले आहेत, की माध्यमामध्ये व्यक्त होताना ह्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कशा प्रकारे वर्तन त्यांचं असलं पाहिजे. पण 79 ला सोशल मीडिया नसल्यामुळे सोशल मीडियाचा उल्लेख यामध्ये नाही, हे लक्षात घ्या. सध्या सरकारी अधिकारी कर्मचारी समाज माध्यमातील सरकार विरोधी समूहांमध्ये सहभागी होतात, सरकारी विरोधात भूमिका मांडतात. त्यामुळे समाज माध्यमात सक्रिय होताना योग्य निर्बंध असले पाहिजे. ही मागणी योग्य आहे असे फडणवीस म्हणालेले आहेत. ठीक आहे. आणि बाकी ज्या गोष्टी मी सुरुवातीला बोललो त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी ऑलरेडी आलेला आहे. आता नियम तयार करताना कुठल्या गोष्टींची काळजी घेतली जाते लक्षात घ्या. जम्मू आणि काश्मीरमध्ये या संदर्भातले नियम आहेत, गुजरात सरकारने नियम केलेले आहेत आणि मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीने देखील समाज माध्यमातील सक्रियतेबाबत नियम तयार केलेले आहेत. त्यामुळे राज्य सरकार संबंधित नियमांचा अभ्यास करून पुढील 3 महिन्यात महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 आणि महाराष्ट्र सेवा शिस्त व अपील नियम 1979 मध्ये सुधारणा करेल. त्याबाबत शासन आदेश प्रसिद्ध केले जाईल अशीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.
त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये ह्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रील बनवताना आपण नेमकं कशासाठी रील बनवतोय, त्या रीलचा नेमका समाजाला काय उपयोग होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच रील बनवावं लागणार आहे. तुम्ही जर फक्त प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी रील बनवत असाल तर तुमच्यावरती मग कडक कारवाई केली जाईल असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा या ठिकाणी मुख्यमंत्री निगेटिव्हच बोललेले आहेत असं नाही, मुख्यमंत्री पॉझिटिव्ह पण बोललेले आहेत. काय म्हटलेत बघा, सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी समाज माध्यमावरती सक्रिय राहण्यात वावगे नाही, ती सक्रियता समाज हितासाठी असली पाहिजे. लक्षात घ्या, तुमची जी सक्रियता आहे, ऍक्टिव्हनेस जो आहे सोशल मीडियाचा, तो वाईट नाहीये, पण तो कशासाठी असला पाहिजे, समाज हितासाठी असला पाहिजे असंही मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, ही एक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. आपण जर सरळ सेवा, एमपीएससी मध्ये राज्यसेवा कंबाईन किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा कुठल्याही एक्झामची तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीवरती ऑनलाईन सर्व बॅचेस उपलब्ध आहेत. आपल्याला हवी असलेली बॅच आपण इग्नाइट अकॅडमीचे ऍप डाउनलोड करून जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 88 88 25 61 17 या नंबरला संपर्क करू शकतात. थँक्यू.